अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला, नवीन सेवेला आणि महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की घर, जमीन, जागा, शेती, फ्लॉट किंवा आपली काही जी प्रॉपर्टी आहे, तर बघा प्रत्येकाचीच इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं, आपली स्वतःची जागा असावी किंवा आपलं स्वतःचं शेत, प्रॉपर्टी असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण पण आपण करतो। पण हे सर्व काही पूर्ण करतो पण त्याच्यात बरेचसे अडथळे निर्माण होतात। समजा प्रॉपर्टीची जी काही कागदपत्र आहेत तर ती लवकर आपल्या हाती येत नाहीत किंवा नावावर होण्यासाठी अडचण येते किंवा समजा आपली जर जागा कोणी घेतली असेल तर त्यांच्याकडून आपल्याकडे पैसे येण्यासाठी अडचण येते, ते पैसे पूर्ण आपल्याकडे येत नाहीत, त्याच्यामध्ये अडचणी येतात। किंवा आपण जर जागा नवीन खरेदी केलेली असली तर ती लवकर आपल्या नावावर होत नाही किंवा त्याचं कामकाज पूर्ण होण्यासाठी काही ना काही अडथळे निर्माण होतात। अशा बऱ्याचशा समस्या आपल्यासोबत घडत असतात। आणि त्याचबरोबर आपण एखादी नवीन जागा खरेदी करणार असाल किंवा एखादा फ्लॉट खरेदी करणार असाल, शेती खरेदी करणार असाल तर त्याच्यासाठी आपण कष्टही तितकेच केलेले असतात। कारण कष्ट जर प्रामाणिक केले तर तुमच्या हाती यश हे नक्कीच येत असतं। पण या कष्टालाच आध्यात्मिक सेवेचीही साथ असणं तितकंच महत्त्वाचं असतं। जेणेकरून तुम्ही जर म्हणजे काहीतरी सेवा, स्वामी सेवा जरी काही केली, तुमच्या जर जीवनात अडचणी असेल, तुम्हाला जर याबाबतीत अडचणी येत असतील, जागेमुळे, संबंधित कोणाचं देणं तुमच्याकडे असेल किंवा तुमचं येणं असेल ते लवकर येत नसतील, पैसे आपल्या हाती येत नसतील, त्याला अडथळे येत असतील किंवा जाग्यात आपल्या नावावर होण्यासाठी अडथळे येत असेल, ते कागदपत्र पूर्ण मिळण्यासाठी अडथळे येत असेल, तर तुम्ही ही सेवा, आज मी जी सेवा सांगणार आहे तर ती तुम्ही आवर्जून सेवा करू शकतात। त्याचबरोबर सरकारी कामामध्ये जर काही अडथळे निर्माण होत असतील, तुमचं सरकारी काम जर लवकर होत नसेल तर कष्टाबरोबरच आध्यात्मिक सेवेची पण जोड तुम्ही दिली पाहिजे, जेणेकरून तुमचं हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं। तर ती सेवा कोणती आहे, उपाय कोणता आहे, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, आता तुम्हाला ह्या जे मी सेवा सांगणार आहे तर ती प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी आपल्याला ही सेवा दिलेली आहे, गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही करणार आणि तुम्हाला याचा छान असा रिझल्ट येणार, हे तर 101% खरंच आहे। तर बघा, ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडं स्वामींची नित्यसेवेची पोथी असणं गरजेचं आहे। तुम्हाला ही नित्यसेवेची पोथी तुमच्याकडं असणं आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये सर्व मंत्र स्रोत आहेत, जे करून आपल्या प्रत्येक सेवेसाठी त्या पोथीची तुम्हाला गरज पडणार आहे। त्यासाठी तुम्ही ती पोथी ऑनलाईनसुद्धा मागू शकता किंवा एखाद्या केंद्रामधून सुद्धा ती तुम्ही पोथी घेऊ शकता, जेणेकरून त्याच्यात सगळे काही उपाय तुम्हाला जे मी सांगणार आहे तर त्याच्यामध्येच ते उपाय आहेत। तर तुमच्याकडे ती पोथी असायला पाहिजे आणि तुम्हाला काय करायचं आहे, सेवा करताना तुम्ही संकल्प करायचा आहे, किती दिवसाची तुम्ही ही सेवा करणार आहात त्याचा तुम्हाला संकल्प करूनच सेवेला सुरुवात करायचं आहे। सर्वात आधी संकल्प का करावा, बघा, संकल्प जर आपण केला तर आपण त्या सेवेला बांधील असतो। कारण बघा, एखाद्या वेळेस आपण समजा कुठं बाहेरगावी गेलो, कुठं काही कारणास्तव बाहेर गेलो आणि बाहेरून आलं की आपण थकलेला असतो, मग आपण काय म्हणतो, राहू द्या, आज खूप थकवा आलेला आहे, आजच्या दिवस सेवा स्किपच करूया असं म्हणतो। पण ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो, कितीही अडचण असो, कितीही थकवा असो, काहीही असो, आपण ती सेवा केल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत नाही। तर हाच फरक त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, संकल्पयुक्त सेवेमध्ये आणि साध्या सेवेमध्ये आहे, जेणेकरून आपण नित्यनियमाने अटीनियमनुसार ती सेवा करू शकतो। त्याच्यामुळेच कोणतीही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त केली तर ती लवकर त्याची फलप्राप्ती तुम्हाला होते। संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला केंद्रामध्ये नारळ, श्रीफळ, खडीसाखर स्वामींचरणी ठेवून तुमची जी इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे। हा संकल्प तुम्ही किती दिवसाचा करणार आहोत ती सुद्धा सांगायची, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही किती दिवसाचा पण, 21 दिवसाचा म्हणा
किती पण दिवसाचा तुम्ही करू शकतात. संकल्प करा, म्हणजे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून यायची. नंतर घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडायचा, खाली एक तामण घ्यायचं, उजव्या हातामध्ये फूल, अक्षदा, थोडंसं पाणी, हळदी कुंकू घ्यायचं. तुम्ही जेवढ्या दिवसाचा संकल्प करणार आहात तेवढ्या दिवसाचं तुम्ही तो बोलायचं आहे. तुमची काही इच्छा आहे, जागेबाबत असेल, प्रॉपर्टीबाबत असेल, कोणाकडून पैसे येणे अडकले असतील, किंवा कोणी तुमचे पैसे देत नसेल, किंवा तुमच्या जागा नावावर होण्यास अडथळे येत असतील, किंवा तुमचं सरकारी काम पूर्ण होत नसेल, तर हे सर्व काही जे अडचणी आहेत तर ते तुम्हाला संकल्प सोडताना सांगायचे आहेत. सर्वात आधी तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं, आणि तुमची जी काही ती समस्या आहे ती समस्या सांगून मी एवढ्या दिवसाचा संकल्प करणार आहे स्वामी महाराज, आणि मला साथ द्या, मला या कामातून मला यश मिळू द्या, असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं. आणि तो उजव्या हातातील तामणात सर्व काही सोडायचं, आणि ते झाडाच्या बुडाला संकल्प केलेलं पाणी तुम्ही ओतून द्यायचं. अशा प्रकारे संकल्प सोडायचा. आणि संकल्प जर तुम्ही केला तर तुम्हाला अटी नियमसुद्धा पाळाव्या लागतील. हा संकल्प संपेपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. मांसाहार तुम्हाला करायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला परान्नसुद्धा वर्ज्य करायचं आहे, कारण परान्न जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला बाहेरील दोष लागू शकतात. त्याच्यामुळे परान्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. आपण जेवढ्या जास्त नियम पाळू तेवढे आपल्याला फलप्राप्ती ही लवकर मिळत असते. मग अशा प्रकारे हे सर्व अटी नियम हे तुम्हाला पाळायचे आहेत. मग आता येते ती सेवा. तर सेवा कोणती बघा, तुम्हाला सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन म्हणूनच या सेवेला सुरुवात करायचं आहे. नंतर तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या एक माळी करा, किंवा तुम्ही अंदाजे पण स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. स्वामींचं नामस्मरण करायचं. नंतर स्वामीचरित्र सारामृतातील दररोज 3 अध्याय पठण करायचे. बघा, आता तुम्हाला असं वाटेल की ही नित्यसेवाच सांगतायत, नित्यसेवा आहे, तर ही नित्यसेवा नाही. तुम्हाला नित्यसेवा वेगळी, पण ही सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं, नंतर स्वामींचा जप करायचा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. नंतर तुम्ही जेवढे दिवस सेवा करणार आहात तेवढे दिवस, आज 3, उद्या 3, परवा म्हणजे आज 3 वाचले की उद्या 4, 5, 6, पुन्हा 6, 7, 8 असे वाढवत तुम्हाला अशा प्रकारे वाचायचं आहे. आणि नंतर ही सेवा स्वामीचरित्र सारामृतातील 3 अध्याय वाचायचे झाल्यानंतर मग तुम्हाला पुढची सेवा करायची आहे ती. तर चला ती सेवा कोणती आहे बघू. तर तुम्हाला सर्वात आधी 1 वेळा भूसूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे, 1 माळ विष्णू गायत्री मंत्राची करायची आहे, आणि नंतर 1 माळ मधुमती मंत्राची करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे मंत्र म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे. 21 दिवसाची करा, 108 दिवसाची करा, 51 दिवसाची करा. संकल्पयुक्त जेवढे दिवस तुम्हाला करायचे तेवढे दिवस तुम्ही ही सेवा नित्यनियमाने करायची आहे. दररोज तुम्हाला ही सेवा नित्यनियमाने करायची आहे. तरी बघा, आणखीन एकदा सांगते तुम्हाला. सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे, स्वामीचरित्र सारामृतातले 3 अध्यायाचं दररोज पठण करायचं आहे, 1 वेळा भूसूक्त, 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, 1 माळ लक्ष्मी गायत्री, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, आणि 1 माळ मधुमती मंत्र. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा जेवढे दिवस तुम्ही संकल्प केला आहे तेवढे दिवस ही सेवा करायची आहे. आणि नंतर सेवा पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला केंद्रात जायचं आहे, स्वामी महाराजांच्या चरणापाशी जायचं आहे. तेव्हा पण तुम्हाला खडीसाखर, फूल, श्रीफळ घेऊन जायचं आहे. तिथं स्वामींच्या चरणी ठेवायचं आहे. आपली सेवा स्वामींपाशी रुजू करायची आहे. स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी एवढ्या दिवसाची ही सेवा तुमची केलेली आहे. आणि बघा, तुम्ही ह्या सेवा तुम्ही जर नित्यनियमाने जर ही सेवा केली तर एवढ्या दिवसाच्या आतच तुम्हाला लवकरात लवकर या सेवेचा अनुभव पण येईल. आणि समजा जर तुम्ही एवढी सेवा करून जरी तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर ती स्वामींची इच्छा समजा, कारण स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देत असतात, ना की आपलं त्याच्यामध्ये जर नुकसान होत असेल, काहीतरी अडचण येणार असेल, पुढे त्याच्यातून आपल्याला काहीतरी धोका असेल तर ते स्वामी महाराज आपल्याला देत नाहीत. त्याच्यामुळे स्वामी महाराजांवर नाराज व्हायचं नाही. जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच स्वामी आपल्याला देत असतात. तर आजचा व्हिडिओ असा होता.
आवडला जर असेल, तुम्हाला माहिती म्हणजे याच्यातील माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्की करा, एक छान अशी कमेंट करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.